शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकरी मित्रांनो, आज अत्यंत महत्त्वाच्या बातम्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा। शेकडो शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा। कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, शेती अवजारे, तुषार संच, ठिबक व यासारख्या इतर साहित्य खरेदीवर अनुदान दिले जाते। परंतु मागील वर्षापासून हे अनुदान रखडल्याने शेतकरी अडचणीत आले आहे। साखरखेर्डा परिसरातील शेतकरी आक्रमक। जलसमाधी घेण्याची येऊ देऊ नका वेळ। रब्बी पीक विम्यासाठी शेतकरी आक्रमक। शेतकरी मित्रांनो, ज्या जिल्ह्याचा पीक विमा मंजूर झाला आहे अशी सर्व माहिती आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर देत असतो। त्या व्यतिरिक्त विविध योजनांची माहिती सुद्धा तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती भेटणार आहे। त्यामुळे तुम्ही आतापर्यंत आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर लवकरात लवकर आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा। व्हिडिओच्या वरती तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक भेटेल, तसेच डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा लिंक दिलेली आहे। लाडक्या बहिणीकडे पैसे मागणाऱ्यांना तुरुंगात पाठवा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश। खर्चाची चिंता नको, केंद्र व राज्य सरकारच्या वतीने राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम। 18 वर्षापर्यंतच्या बालकांवर मोठ्या खर्चिक शस्त्रक्रिया आता होणार योजनेतून मोफत। विधानसभेची आचारसंहिता दृष्टीपथास। 11,809 शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत। साहेब, नव्या योजनांचीच लगीनगाई, शेतकऱ्यांना कधी देणार नुकसान भरपाई? अर्ज स्वीकारण्यासाठी मिळाली गती, तर दुसऱ्या बाजूला चर्चांनाही आले उधाण। सप्टेंबरमध्ये आचारसंहिता, लाडक्या बहिणीला 1,500 मिळतील का? पिके बहरली, कापसानंतर सोयाबीनचाही पेरा वाढला। पाऊस वेळेवर पडला, धारूर तालुक्यात कापसाचा पेरा वाढला। लोहारा येथील नुकसानीचे अहवाल देण्यास सुरुवात, अधिकाऱ्यांनी भेट देऊन केली पाहणी। संगणकीकरणाने सोसायट्यांना काढता येणार शेतकऱ्यांचा पीक विमा। 39 सोसायटीमध्ये सीएससी केंद्र, शेतकऱ्यांची झाली सुविधा। या सुविधेमुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसाही वाचला। हिंगोली जिल्ह्यात 38,482 शेतकऱ्यांचे केवायसी शिल्लक। ई केवायसी अभावी मदतीचे 21.27 कोटी पडून, त्यामुळे आता ई केवायसी बंधनकारक करण्यात आलेली आहे। तर सर्व शेतकऱ्यांनी आपली ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्या। शेतकरी मित्रांनो, उर्वरित जिल्ह्यांचे पीक विमा वितरण सुरू आहे। तुम्हाला सुद्धा याविषयीची माहिती जाणून घ्यायची असेल तर आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा, कारण आपण आपल्या व्हॉट्सअपवरती ही सर्व माहिती अपडेट करत असतो। व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करणे खूप सोपे आहे। तुम्हाला व्हिडिओच्या वरती लिंक दिसेल, त्यावरती टॅप करून तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता। कोवड्या सोयाबीनवर रोगराईचा प्रादुर्भाव, शेतकरी चिंताग्रस्त। शेतकरी म्हणतात फवारणी करूनही रोगाचा नायनाट होईना। शेतकऱ्यांना 6 कोटींचे अनुदान, 2,146 शेतकरी मात्र उदासीन। मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत जिल्हाभरात बांधण्यात आली 845 शेततळी। शेतकरी मित्रांनो, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात? तुमचे नाव व तुमच्या जिल्ह्याचे नाव आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। अनुदानाची रक्कम कर्ज खात्यात वर्ग, शेतकरी त्रस्त। उपविभागीय अधिकाऱ्यांकडे कारवाईची तक्रार। लातूर अडत बाजारामध्ये 17 दिवसानंतर अखेर निघाला सौदा। खरेदीदार व्यापाऱ्याकडून अल्प प्रतिसाद। 24 तासांमध्ये शेतमालाचे पैसे देण्यास मान्यता। 8,369 अर्ज प्राप्त। 569 वीज ग्राहकांनी केली सौर ऊर्जेची सुरुवात। रूफटॉप सोलर बसवा आणि मोफत वीज मिळवा। या योजनेचा लाभ तुम्ही कशा प्रकारे घेऊ शकता याची सविस्तर माहिती आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर देण्यात आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्ही आतापर्यंत आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केलेला नसेल तर लवकरात लवकर आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा। व्हिडिओच्या वरतीच तुम्हाला लिंक भेटून जाईल, त्यावरती टॅप करून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेची माहिती। 55,963 घरकुलांना मंजुरी, 15 दिवसांचा अल्टिमेट। सोयाबीन नुकसानीची 75% भरपाई द्या। ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोयाबीन नुकसानीच्या पीक विम्याची भरपाई मिळाली आहे अशी माहिती आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती सुद्धा दिलेली आहे। अवघ्या 1 रुपयामध्ये पीक विमा, नुकसानीमध्ये भरपाईची हमी। 31 जुलैपर्यंत मुदतवाढ, गतवर्षीच्या नुकसानीचे मिळू लागलेत पैसे। 1.5 महिन्यांपासून धान उत्पादकांचे चुकार अडले, शासनाचे धोरण सुधारता सुधरेना। ऐन हंगामात आर्थिक चंचल, 52 लाखांची आहे थकबाकी। 6 लाख क्विंटल धानाची उचल, 15 दिवसात भरडाई करून जमा करावा लागेल तांदूळ। 320 राईस मिलर्सने केले धान भरडाईचे करारनामे। धनाला प्रति क्विंटल 5,000 रुपये हमीभाव जाहीर करा, शेतकऱ्यांची मागणी। तहसीलदारांना दिले निवेदन। पीक कर्ज वाटपास शेतकऱ्यांची थट्टा, 90% पेरण्या आटोपल्या, 40% शेतकरी कर्ज प्रक्रियेबाहेर। 1,184 शेतकऱ्यांचे नुकसान, 16 हेक्टरवरील फळपीक बाधित। यवतमाळ जिल्ह्यामध्ये पूर परिस्थितीचा 1,000 हेक्टरला फटका। योजना लाडक्या बहिणींची, मात्र दिवाळी होत आहे अर्ज विक्रेत्यांची। अजूनही हजारो रांगेत, 1.5 लाख मोफत अर्ज असतानाही विकतचा भुर्दंड। शेतामध्ये विहीर नको, अनुदानावर बोर द्या। विहीर खोदकामासाठी मजूर सापडेनात, शेतकऱ्यांची शासनाकडे मागणी। 35,000 कार्डधारकांना मिळेल लाभ, गणेश उत्सवात मिळणार आनंदाचा शिधा। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवरती पहिल्यांदाच आला असेल आणि अशी महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला सर्वात अगोदर जाणून घ्यायची असेल
तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करून घ्या.